आपण म्हणतो की खरा भारत बघायचा असेल तर ग्रामीण भागात चला आणि ग्रामीण भागाचा खरा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समित्या हे कर्तव्य त्यांचे योगदान हे महत्त्वाचं आहे। आणि या पवित्र कर्तव्यात जर अधिकारी हरताळ फासत असतील आणि आपला भारत कमकुवत करत असेल तर कुठेतरी कठोर होण्याची वेळ आता अध्यक्ष महोदय आलेली आहे। माननीय बबनरावनी माननीय मंत्री महोदयांच्या विषयी अत्यंत भरभरून सांगितलं आणि आम्ही त्यांच्याविषयी निर्णय घेण्याच्या कुवतीविषयी निश्चितपणे आम्ही ऐकून आहोत, बघतोय। अध्यक्ष महोदय, सभागृहाचा एक सदस्य, ज्येष्ठ सदस्य, सभागृहातला मी एक सदस्य, ज्या माझ्या पंचायत समितीमध्ये मी ज्या गावात ती माझी पंचायत समिती, या पंचायत समितीमध्ये आपण उत्तरामध्ये अंशतः खरं आहे असं मान्य करतो। अशा तक्रारी प्राप्त झाल्या अशा आपण मान्य करतो, तक्रारी प्राप्त झाल्या असं आपण मान्य करतो। समिती गठीत केली ही मान्य केलं, अहवाल यायला 15 दिवस लागतील हे मान्य केलं। माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर माझा बेसिक 2-3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, की आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी, साहेब जरा मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय एक मिनिट, आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी ऑनलाईन पारदर्शक निधी वितरण प्रणाली लागू करण्याच्या संदर्भातला विचार शासनाच्या विचाराधीन आहे का, हा माझा पहिला मूळ प्रश्न। MREGS च्या माध्यमातून विहिरी आहे, गोठे आहे, पानंद रस्ते आहेत, यांना मंजुरी देण्यासाठी आणि मास्टर बिल काढण्यासाठी सर्रासपणे BDO आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 10% घेतले जातात, हे मी शब्दावर तुम्हाला सांगायला तयार आहे। मी सांगतो, बबन लोणीकर सांगतात, या सभागृहाचे सदस्य, आणि अशी प्रथा आहे की सभागृहामध्ये एखादा सदस्य सांगत असेल तर ती गोष्ट खरी मानली पाहिजे। हे कधी काळी होतं अध्यक्ष महाराज, आज पुन्हा ते दाखवून द्या ना माननीय मंत्री महोदय। सर्व लाभार्थ्यांची यापुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, सर्व लाभार्थ्यांची तुम्ही डोर टू डोर जाऊन चौकशी करणार आहात का, त्यांचे जबाब घेणार आहात का? जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्याकडून डोर टू डोर चौकशी करा की तुम्ही तुमचं बिल काढण्यासाठी पैसे दिले नाहीत का। जर अध्यक्ष महाराज एक बी जर म्हणला लाभार्थी की आम्ही पैसे दिले नाहीत तर बबन लोणीकर मी सांगतची सजा भोगायला तयार आहे, सांगते आम्ही सजा भोगू। प्रत्येक जो लाभार्थी आहे या प्रत्येक लाभार्थ्याकडून अध्यक्ष महोदय पैसे घेतल्याशिवाय बिल काढल्याच गेले नाही, हा आमचा दावा अध्यक्ष महाराज। त्यामुळे शासनाच्या विविध योजना आहेत, दलित वस्ती आहे, तांडा वस्ती आहे, धनगर वस्ती आहे, बिले काढण्याचे 77% या ठिकाणी घेतले येते। मग एवढंच काय, प्रशासकीय खरेदी यामध्ये कमिशन, खरेदी टेंडरमध्ये कमिशन, बिल काढण्यासाठी कमिशन। अध्यक्ष महाराज, आमच्याकडं एक जिल्हा परिषदेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सलगर आहेत, या सलगर बाई तर आमच्या पालकमंत्र्यांना म्हणल्या होत्या की 10% माझे, पालकमंत्र्याला म्हणल्या होत्या, नारायणराव बरोबर आहे की नाही, बबनराव बरोबर की नाही, पालकमंत्र्याला म्हणली बाई की माझे 10% ठेवा। म्हणजे आता इतकी हिंमत जर एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची होत असेल तर या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा तत्काळ निलंबित या ठिकाणी केलं पाहिजे। माननीय मंत्री महोदयांनी या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबन करण्याची कारवाई या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय, ही माझी विनंती अध्यक्ष महोदय।